देवा, बायको गेली गावाला. सुकून आहे बाबा 2 दिवस माहेराला गेली तर. गौतमी पाटीलचे गाणे बघतो आता. कोण आलं बाबा आता? कोण आहे? ओ अगं सैतान. एवढा टाइम लागतो का दरवाजा उघडायला? काय करतो ते? कवाची कवाची दरवाजा वाजू राहिला माणूस. हा काय राडा केला बाई या माणसा ना. कायच राडा केला बाई 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 बाई. एवढा राडा. हा 2 दिवसासाठी गेले होते मी. महिनाभराचा राडा करून ठेवला तुम्ही तर. कोण आलं होतं एवढ्या घरामध्ये एवढा राडा करून ठेवला? कायच करा बाई 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 बाई. काय करा बाई या माणसाला. लगे 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 लय दमून टाकलं ग बाय. कदरून गेले ग बाय मी लगे एकदाची. मेलेलं पुरतं ग बाय लगे. असं जगणं मुश्किल झालं ग बाय माणसाचं. मी होते म्हणून राहिले, नाही तर एखादी मिली असती लगे मागच. तू कोण नाही उलटली? मी कशाला मरू? महात पाय पाना मरलाच आली ना मी. गंज जीव बारीक झाला ना. संसार करू 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 करू. कायच करा बाई आता. लयच कदर अन्न चालला ग मा. एवढा एवढा राडा करून तू त्यास एवढा. काय करा एवढ्या राड्याला? हा मला तर दुखणं चाललं ग बाय. गावून आली तर माहेर राहून यावं म्हणलं 2 दिवस तर बरं राहील म्हणलं. आधीच सामान सगळं साफसूफ करील म्हणलं. आता ताण नाही राहायचा. तर बाबांना मरणाचं घाण करून करू ठुलाय. कस काय आली तू 2च दिवसात वापस? अव कस काय आली म्हणजे? म्हणजे कशाने आली? असं विचारा मग कशाने आली का काय म्हणून. कस काय आली म्हणजे? मग घरे मी येईन. अरे नाही, कशाने आली म्हणलं? हा तसं का? मी मनाने आले. कोणत्याही मनाने आली? ते जालन्याच्या ते पंक्चर झालं होतं मधातच. मग तिथून आम्ही हवामानाला थांबलो. मग तिथून नंतर त्याच्यात थोडस वर गेलो. त्याच्यानंतर त्याचं पेट्रोल संपून गेलं. कोण नाही उलटली त्याच्याबरोबर तू? मी कसं उतलन? ते पेट्रोल संपलं ना. मग पेट्रोल संपल्यावरच आम्ही हे केलं. काय पेट्रोल भरत बसलो मग तिथं. वर कुठं पंप आहे? नाद नाही करायचा आपला. म्हणून मग नाद करते का लय चाललं होतं सगळ्याच्या हॉटेलचं. म्हणलं आपण बी नादच करून टाकावं आता. मग नाद करते का यावंच लागतं विमानानं ते बी. म्हणून मी विमानानं आली. विमानानं यावं लागतं माहितीये का? काय राणा करून तुला बाई. पण तुम्ही मला 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 लय टेन्शन आलं ग बाय आता लगे. मला लय कदर आलं ग बाय तुमचा लगे. माझ्यासारखी होती म्हणून एवढ्या वर्ष राहिली. तुमचा संसार केला. लेकरं बाळ पोसले. मायबाप पोसले तुमचे. आता मग आता जीवच चालला ग बाय. असे मरू मरू आले मी. मारला आले. मला कोणी पाहिना नाही. तू कोण नाही उलटली मग? मी कशी मरण? मरला आले फक्त. मरत नाही मी लवकर. मला लय चांगलं चांगलं खा वाटतंय. मला मरण नाही येत. म्हणे जाऊ द्या बाई. काय राड आहे बाई हो. मला लगे 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 लय टेन्शन आलं ग बाय. मग लगे दुखू राहिलं ग बाय. मला कस तरीच होतंय ग बाय. लय कस तरी हो राहिलं ग बाई मला. मग ताप बिले आली. मला दुखू राहिलं. मग आता मला मला काय करू मी आता? चल पिझ्झा खायला. खरंच काय? हा हा चल. आता नीट झालं का आता? नाही दर्शक दर्शक दुखते. काय? नाही थोडस अंग दुखतंय आणि थोडीशी ताप आली. आपण चालली का? नाही ना पिझ्झा खायला चला. पिझ्झा? हा. पिझ्झा खायला? पिझ्झा खाल्ला ना तर मग बरं वाटतं दर्शक. असं आहे ते का? पोटात जाईन ना. 2 दिवस काही खायला भेटलं नाही. अरे देवा. नाही म्हणजे भेटलं लय मोठं. अच्छा अच्छा. तुझ्या खायलाच लागलं. नाही हो, लय मोठं होतं. पण मग असं गावाकडे कसं पिझ्झा भेटत नाही ना. मग इथं कसं मजा येते जरा पिझ्झा खाताना बाहेर मस्त रात्रीच्या टायमाला. मला आवडतो पिझ्झा. मला पिझ्झा लय आवडतो. अच्छा असं आहे का? त्याच्यामुळेच आली वाटतं 2 दिवसात वापस. आता काय? बाजरीच्या भाकरीचा पिझ्झा खायचा ना? नाही भाकर नाही खात मी. भाकर नाही खात बरं मी. ते फोन कुठे माझ्या भावाला फोन लावते ना. पोचले म्हणून. हा हॅलो. हा दाद्या आले बरं का मी. हा आले भाऊ मी. नाही तो आम्ही काय शेत देतो आपल्या पुढं. हा तर दाजीन शेजायला कसं होईन जगाव का नाही त्यांचं. मग आपल्या पुढं नात करते काय ते? काहीच नाही. मग हा जाऊ दे काही टेन्शन घेऊ नको. मी आले बरं का. हा हा अर्धा तास झाला मला. काही नाही ते इमानानं आले होते तर पंक्चर झालं होतं बाबा ते कशाच. जाऊ दे आता आले. हाव ना. तू म्हणला होता आणून घालतो पण म्हणलं जाऊ दे यायची जायची परेशानी पुन्हा. ते कोकरा सोबत होते पण सोडे तिथं. तेच ना मग. हा हा ठेव मग.
ठेव आता, ठेव तू. मी होते म्हणून तुमचा संसार झाला, नाहीतर खरंच झाला नसता हो बाया. म्हणून मग मी लय लवकर आले, म्हणलं आपला माणूस काय खाते पिते का, कुठं जाते, कुठं गेले तुम्ही 2 दिवस. हा बरं काय? चल पिझ्झा खायला चल. नाही पण काय केलं तुम्ही 2 दिवस मला सांगा ना. काम केलं. काय? हम्म, काय काम करत? ते बंद करा. बरं चाल बरं. चला ना मग, मला लय दुखू राहिलं हो, माय हाता पायले दुखू चल राहिले हो. दवाखान्यात. नाही दवाखान्यात नको. ते पिझ्झाच्या दवाखान्यात. नाही दवाखान्यात नको मला. पिझ्झाच्या दवाखान्यात. मला हे सुईचं बी वाटतं. अरे सुईचं नाही, खायचा पिझ्झा त्याच्या हा दवाखान्यात. चला मग, मी आवडते ना. लय राडा करून तुला हो, माझं अंग लय दुखू राहिलं बाया. जाऊ दे आता, आवडते आता खायचं म्हणल्यावर. मी आता आवडते, तुम्ही आवरा लवकर. जो मग आपण पिझ्झा खायला. बेस्ट आवडते ना माय. कदर आणलं ग बाया. मायासारखी नसती ना, खरंच राहिली नसती. मी लय खानदानाची होते म्हणून टिकले, नाहीतर मायासारखी दुसरी कशीच नसती राहिली ग बाया. एवढं आल्ला भाऊ. चला मग, मी आवडते, कपडे गिपडे घालते ना दुसरी. हा बरं बरं आवर. मग पण मला पिझ्झा खाऊ घाल लागेल बरं का. पिझ्झाच्या दवाखान्यात येतो तुला. दवाखान्यात नाही जायचं बाई मला. पिझ्झाच्या दवाखान्यात. नाही पिझ्झा, मला दुकानात जायचं, मला दवाखान्यात नाही जायचं. पिझ्झाच्या दवाखान्यात येऊ. मी एवढी साधी भोळी बाई, मनावरा मला काऊन परेशान करत असन तर काय माहित बाई. मला लय 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 ताण देणं लावला ग बाय. मी एवढं शांत राहते, माझ्यासारखी बायको भेटणार नाही. तुम्हाला 7 जन्म घेतले तरी माझ्यासारखी बायको भेटणार नाही. पण तरी बाई काय सांगू बाई, लयच कदर आणलं ग बाय. असं पुण्य करू करू सोमवार धरू धरू अशा बायका भेटत नाही माझ्या नवऱ्याला. नुसता पिझ्झा खाऊ घाल म्हणलं तर दवाखान्यात नेत, पण दवाखान्यात मला कशाला सुईचं बे वाटत आहे मला मरणाच. दवाखान्यात न्यायला बाई. अरे बापरे, मला कस तरीच होतंय बाई. मला सुधारणाच नाही बरं, मला लय कस तरी होऊ राहिलं. बरं चाल ना, आवर ना म्हणतो. हा आवर, पिझ्झा खाल्ले जाऊ. चालायचं. हा मला वापस नाही आणणार ना. वापस आणतो तुला. नाही खाल्ल्याशिवाय. आणतो ना. कसं माहितीये का, 2 दिवस गावाकडे जरा भेटलं नाही पाणीपुरी पिझ्झा काही खायला. गावाकडे कसं माहिती, खाय भाकर खाय पोळी. कसं वाटलं तुम्हाला? मला तर लय भारी वाटतं बरं का पिझ्झा खाऊन. मी तुम्हाला म्हणून म्हणले होते मला पिझ्झा लय आवडतो, चला आपण पिझ्झा खाऊ. बाबर पिझ्झा खाऊन आणलं, माणूस शांत राहतं. दर्शक पोटाला जे आवडतं बाई जातीला ते खाऊ घालायचं. नवरा शांत राहतो, मग बाई शांत राहिली तर घरात दोघांचे भांडणं होत नाही. मग भांडणं नाही झाले ना तर मग घरात बी शांत वातावरण राहतं. पावर भांडणं भांडणं भांडणं. आता कसं शांत वातावरण झालं, मला जे आवडतं ते खाऊ घातलं, मग डोकं शांत, मग पोट शांत. मग ठीक आहे बाबा, रोज खाऊ घालायचं थोडंफार थोडंफार काहीतरी. रोज पिझ्झाची दुकान लावतो त्यासाठी. रोज पिझ्झा एवढं नको, पण 8 दिवसाला 2-4 दिवसाला पण वाटतं जरा पोटात गेलं तर. म्हणजे कसं हे डोकं आहे ना, मग शांत बसतं जरा खाल्लं. नाही तर मग ते जरा तापील राहतं, जरा नाही खायला भेटलं तर. चांगला माल